मी शिवानी लकडे, पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत। हैदराबाद वरून मुंबईकडे गोमांस घेऊन जाणारा ट्रक गोरक्षकांच्या मदतीने पकडण्यात आलाय। रविवारी 18 ऑगस्टला संध्याकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरून मोठ्या प्रमाणात गोमांस हैदराबाद वरून मुंबईकडे घेऊन जात आहेत, अशी माहिती गोरक्षक अक्षय कांचन यांना मिळाली होती। त्यानंतर त्यांनी मित्र प्रकाश खोले आणि प्रतीक कांचन यांच्या मदतीने ट्रक थांबवून कंटेनरची पाहणी केली। त्यावेळी 28.8 टन वजनाची क्षमता असलेल्या कंटेनरमध्ये 29 टनापेक्षा अधिक गोमांसची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले। याबाबत दौंड पोलीस स्टेशनला कळवण्यात आले। कंटेनरमध्ये सुमारे 40 लाख रुपये किमतीचे 25,000 किलो वजनाचे गोमांस, 7,20,000 रुपये किमतीचे 4,000 किलो वजनाचे म्हशीचे मांस आणि कंटेनरसह एकूण 59,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। याबाबत अक्षय कांचन यांनी दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून कंटेनर चालक चंद्रकांत साळुंखे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जय श्रीराम। ही गाडी काल हैदराबादवरून गोमांस भरून विदेशात जाणार होती। पुणे मार्गातून मुंबईतनं विदेशात जाणार होती। ही गाडी काल रोजी भिगवण येथे खडकी रावणगाव येथे पकडण्यात आलेली। याच्यामध्ये जवळपास 29 टन गोमांस मिळालेले आहे आणि जवळपास 80 ते 90 लाखाचा निघाली माल या गाडीमध्ये गावलेला आहे। या गाडीवर कारवाई करण्यासाठी आज गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात गोमांसाची वाहतूक होती आणि विल्हेवाट लावली जाते। कुठं ना कुठंतरी काही अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात गोमांस जाते स्वास्थ्यामध्ये असताना या चुकीच्या गोष्टी चालू आहेत। तरी याच्यावर पोलीस प्रशासनाने तातडीने आळा घालावा आणि अशा सराईत गुन्हेगारांवर तातडीने मोठीतली मोठी कारवाई करावी। पाहत रहा पुणे प्राइम न्यूज। धन्यवाद।